नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये। तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे नवरात्र स्पेशल पुरी भाजी। अगदी झटपटीत आणि चवीला तितकीच छान लागणारी रेसिपी आहे। चला तर मग आपण रेसिपी पाहूया। सर्वप्रथम इथे आपण एका पॅन मध्ये एक मोठी वाटी साबुदाणा 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा भाजून झाल्यानंतर पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक वाटून त्याचं पीठ तयार करायचं आहे। अगदी बारीक पीठ तयार होतं। त्यानंतर त्यामध्ये 2 मोठे उकळलेले बटाटे कुस्करून घालायचे आहे। 1 चमचा मीठ घ्यायचा आहे आणि थोडं पाणी ॲड करून पीठ मळून घ्यायचं आहे। त्यात उकळलेला बटाटा टाकल्यामुळे पीठ अगदी सहज मळता येईल। अगदी मऊसर पीठ मळून झालं आहे। तर आपण त्यावर पुरी लाटण्यासाठी एका प्लास्टिकच्या पन्नीचा वापर करतो। तर ती अशा पद्धतीने कट करून त्यावर एक मोठा गोळा ठेवायचा आहे आणि लाटण्याच्या सहाय्याने साबुदाण्याची पुरी लाटून घ्यायची आहे। क्रॅक पडल्यामुळे इथे आपण ग्लासचा वापर करत आहोत। ग्लासच्या सहाय्याने कट करून घ्यायची आणि पुन्हा एकदा पुरी लाटून घ्यायची, जेणेकरून पुरी जरा पातळ होईल। दुसऱ्या बाजूला आपण मध्यम आचेवर तेल तापवत ठेवलं होतं आणि सर्व पुऱ्या त्यामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत। पुऱ्यांची साईज तुम्ही छोटी किंवा मोठी तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। तर अशा पद्धतीने सर्व पुऱ्या फ्राय करून घ्यायच्या। दुसऱ्या बाजूला आपण भाजीची तयारी करायची। तर त्यासाठी एका पॅन मध्ये 1 चमचा तेल घालून 7 ते 8 बारीक हिरव्या मिरच्या करून घेतल्या आहे। त्याची फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये 3 उकळलेले बटाटे बारीक कट करून घालायचे आहे। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर, चवीपुरता मीठ घालून भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि एक प्लेट मध्ये काढून घ्या। तयार झाली आहे आपली नवरात्र स्पेशल उपवासाची पुरी भाजी। तर या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व कृती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन।